नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 21 ऑगस्ट. मित्रांनो, मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की दिनांक 21 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून सदर हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत मध्य प्रदेशमध्ये येण्याची शक्यता असून त्यामुळे दिनांक 24 ते 28 ऑगस्ट तारखेदरम्यान राज्यात भाग बदलत विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता राहील व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता राहील व जळगाव जिल्ह्यात पण काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. व त्यावेळेस सांगितले होते की जर हे क्षेत्र अजून दक्षिण दिशेस सरकले तर त्याचा फायदा मराठवाडा विभागाला होण्याची शक्यता राहील. पण सध्या चालू हवामान याच्या जाण्याच्या मार्गात सध्या तरी अजून काही बदल झालेला नाही. अजून पुढे 5 दिवस शिल्लक आहेत. या काळात जर काही बदल झाला तर तसे आपणाला सांगितले जाईल. सदर पुढे पण बदल झाला नाही तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे विदर्भात काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मराठवाडा विभागातील संभाजीनगर जिल्ह्याच्या काही ठिकाणी, तसेच जालना, बीड जिल्ह्याच्या काही ठिकाणी, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील किंवा झडीसारखा रिमझिम पावसाची शक्यता राहील. तसेच जळगाव जिल्ह्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. मराठवाडा विभागातील नांदेड, हिंगोली या जिल्ह्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच राज्याच्या पश्चिम भागात कोठे मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून पुढील 5 दिवसात वातावरणातील अचानक बदलामुळे काही बदल झाला तर दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो. तसा बदल झाला तर ताबडतोब आपणाला सांगितले जाईल. सदर ही माहिती आपणाला माहिती असावी म्हणून दिलेली आहे. तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडमध्ये आहे. तसेच आज राज्यात वारे वाहतील. त्यापैकी पूर्व विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात वाऱ्याचा जोर अधूनमधून कमी जास्त होत राहील. तसेच आज गोंदिया जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कोकणात पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, मुंबई विभागाच्या पूर्व उपनगरात, तसेच नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात, अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच वरील दिलेले जिल्हे किंवा भाग सोडून राज्याच्या इतर भागात काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच राज्यात पुढील काही दिवस विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात दिवसाच्या तापमानात वाढ राहील. तसेच मित्रांनो, मी काल दक्षिण पश्चिम मान्सून राजस्थानच्या जैसलमेर या जिल्ह्यापासून दिनांक 11 ते 12 सप्टेंबरपासून परत फिरण्याची शक्यता दिलेली आहे. जर यामधील काळात एखादे कमी दाबाचे क्षेत्र या भागाकडे गेले तर दिलेल्या तारखेदरम्यान थोडाफार फरक होण्याची शक्यता राहील. नाहीतर दिलेल्या तारखेपासून सदर दक्षिण पश्चिम मान्सून परत फिरेल. तसेच काल राज्यातून सर्वात प्रथम मी अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे प्रशांत महासागरात एक तीव्र प्रकारचे चक्रीवादळ तयार होत असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या बंगालच्या उपसागरातील बाष्प तिकडे खेचले जाण्याची शक्यता राहील. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील पावसावर व कमी दाबाच्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राहील.
तसेच ज्यांना 23 साली आपल्या जिल्ह्यात गारपीट होणार हे सांगता आले नाही त्यांनी इतरांवर टीका करू नये. तसेच मी डिसेंबर 2025 साली 1 जानेवारी 2026 साली मुंबईत पावसाची शक्यता सांगितली होती. त्यावेळेस 4 मॉडेल दाखवून त्यांनी पावसाची शक्यता नाही असे सांगितले होते. पण दिनांक 1 जानेवारी रोजी मुंबईत पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला व त्यावेळेस इतर काही ठिकाणी पण पाऊस पडला. पुढे 4 ते 5 दिवस अधूनमधून राज्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी पाऊस पडत होता. त्यानंतर त्यांनी पावसाबद्दल सारवासारव केली. तसेच बार्शी तालुक्यात जर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ तुरळक पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.